माननीय श्री कल्पेश काशीनाथ पाटील सरांना मी विनंती करतोय की आपण मंचावरती येऊन स्थानपन्न व्हायचं आहे। हॅलो दरम्यान माननीय अशोक झेपऱ्या गावड माजी ग्रामपंचायत सदस्य यांचं शुभागमन झालंय। आम्ही त्यांना विनंती करतोय आपण मंचावरती येऊन स्थानपन्न व्हायचं आहे। एक अप्रतिम नियोजन दर्जेदार टुर्नामेंट्स आपण बघता युवा शक्ती प्रेझेंट्स सरपंच चषक 2023 चा एक नेत्रदीपक असा सोहळा अप्रतिम असं ग्राउंड सजलं गेलं एक सुंदर अशी क्रीडानगरी आपण बघतायत आणि सलग 2 दिवस आपण चेंडू आणि फळीमधलं द्वंद्व याची देही याची डोळा या भव्यशा क्रीडा नगरीमध्ये बघणार आहोत। सकाळचं सत्र आहे, खूप मंद गतीने हवा मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळते। मैदानाच्या चौफेर हिरवलीने नटलेला परिसर आपल्याला बघायला मिळतोय। मागे जर आपण बघितलं तर खऱ्या अर्थाने दर्जेदार टुर्नामेंट सातत्याने आपण या मैदानाच्या आतमध्ये बघत आहात। खूप मेहनत घेतले हे मैदान सजवताना, कारण 38 सर्कल आपण जर बघितलं तर पूर्णतः ग्रास दिसते, ग्रीनरी दिसते, त्याच्या मागे अथक परिश्रम आहे आणि या परिश्रमाच्या जोरावरती खऱ्या अर्थाने या ग्राउंडचा लुक या क्रीडा नगरीचा लुक खूप चांगला वाढला आहे। दरम्यान नुकताच आपण बघतायत माननीय कल्पना संतोष पाटील उपसरपंच आगरवडी ग्रामपंचायत यांचं शुभ आगमन झालंय। तसेच प्रज्योती हेमंत पाटील मॅम ग्रामपंचायत सदस्य यांचे शुभ आगमन आमच्या VIP डाईसवर झाले। त्यांचं आम्ही शब्द फुलाने हार्दिक स्वागत करतोय। एक अप्रतिम दर्जेदार टुर्नामेंट आणि एक सुंदर व्यक्तिमत्व डॅशिंग अँड डायनामिक पर्सनॅलिटी या ठिकाणी पाहायला मिळते। तरुणांच्या गळ्यातले ताईत अर्थातच प्रेरणास्थान म्हणून आपण पाहू शकतायत, असे आपण पाहू शकाल। आदरणीय सन्माननीय भीमसेनजी विमल गायकवाड साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। API केवे पोलीस स्टेशन, तर जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण त्यांचं स्वागत करूया। आगतम स्वागतम सुस्वागतम, वेलकम वेलकम वेलकम। आपलं सहर्ष स्वागत आहे या क्रीडा नगरीमध्ये, मुख्य व्यासपीठावर आपलं सहर्ष स्वागत करीत आहोत। थोड्याच वेळात अगदी आपण नेत्रदीपक सोहळा या ठिकाणी पार पाडणार आहोत। क्रिकेटची देवता यष्टीचं पूजन केलं जाईल आणि त्यानंतर या रणसंग्रामाला सुरुवात होताना सरपंच चषक आपण पाहत आहेत 2023 चा हा देदीप्यमान टेनिस क्रिकेटचा सोहळा आपण अनुभवतायत। पाटील नेटवर्कच्या माध्यमातून यूट्यूबवर जे श्रोते जोडले गेले त्यांचं सुद्धा मनपूर्वक आम्ही सहर्ष स्वागत करतोय। आणि दरम्यान माननीय हितेश कुर्ले साहेबांचं शुभ आगमन झाले। आगरवाडी ग्रामस्थ आपण बघतायत। तसेच माननीय विजय पाटील साहेबांचं शुभ आगमन होताना माजी सरपंच आगरवाडी ग्रामपंचायत आपण बघताय त्यांचं शुभ आगमन आमच्या VIP डाईसवर झालेलं आहे। सर्व मान्यवरांचं आम्ही शब्दफुलाने हार्दिक स्वागत करतो आहोत।
एक अप्रतिम टुर्नामेंट, एक सुंदर नियोजन बघायला मिळते. युवा शक्ती प्रेझेंट सरपंच चषक 2023चा दैदिप्यमान, नेत्रदीपक, नेत्रलोचक, चित्तथरारक, चित्तवेदक, रोमहर्षक, रोमांचक सामन्याची पर्वणी घेऊन आलाय. तमाम क्रीडा रसिकांना एक भव्य दिव्य व्यासपीठ देण्याचं काम युवा शक्ती करते सरपंच षटकाच्या एक अप्रतिम नियोजनामध्ये. नक्कीच आदरणीय सन्माननीय जय पाटील जे युवा सरपंच आपल्याला पाहायला मिळत आहेत, नवनिर्वाचित आणि त्यांच्या संकल्पनेतून साकार झालेली ही टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर एक सुंदर स्पर्धा आगरवाडीच्या या मैदानात आपण पाहत आहेत. क्रिकेटवरची जिद्द आणि चिकाटी कशी असावी या आगरवाडीकरांनी मात्र सातत्याने दर्शवून दिले गेले. जरी मैदान उपलब्ध व्यवस्थित नसलं तरी टॅलेंट त्यांचं मात्र यावेळेला जरूर फुलून येताना आपल्याला पाहायला मिळतं आणि त्यासाठी हे व्यासपीठ या ठिकाणी उपलब्ध करून देण्याचा जो प्रयत्न केला गेला आहे आणि तो सक्सेसच्या मार्गावर आपल्याला पाहायला मिळतोय. भीमसेनजी गायकवाड साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. क्रिकेटवरचं नितांत प्रेम, सामाजिक बांधिलकी ही सातत्याने आपण पाहतो. कोरोनाच्या काळात सुद्धा त्यांनी मात्र आपण पाहतोय कोरोनाग्रस्तांना जी मदत केली ती वाखाणण्याजोगे पाहायला मिळाली. त्यांना हॅट्स ऑफ असेल. अतिशय आपण ही संपूर्ण टीम आज ग्रामपंचायत सदस्यापासून तर सरपंचापासून आपण पाहतायत आजी माजी जे मात्र सदस्य आणि सरपंच राहिलेत ते मात्र या ठिकाणी उपस्थित झालेत. महिला भगिनींचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं सुद्धा नारी शक्तीचं आम्ही मनपूर्वक सहर्ष स्वागत करतोय. आगतम स्वागतम सुस्वागतम. दोन्ही संघाला मी विनंती करेन जे संघ आहेत या स्पर्धेच्या माध्यमातून पहिला सामना परीक्षित विनर्स वर्सेस शिवतेज वॉरियर्स. बोथ टीम प्लेयर आपण लाईन अप करून घ्या. विकेटच्या दोन्ही बाजूनी विनंती असेल. दोन्ही संघाला विनंती करेन खेळाडूंना परीक्षित विनर्स आणि शिवतेज वॉरियर्स या दोन्ही संघाचे खेळाडू आपण खेळपट्टीच्या अगदी कडेला आपण त्या ठिकाणी सज्ज राहायचंय. लाईनअपमध्ये आपण उभे राहा. थोड्याच वेळात पाहुण्यांचं त्या ठिकाणी आगमन होईल खेळपट्टीच्या दिशेने. पण यावेळेला आपण पाहू शकतायत जे आमचे मान्यवर आहेत ते मात्र खेळपट्टीच्या दिशेने जातील आणि अगदी क्रिकेटची देवता यष्टी हिचं पूजन केलं जाईल. दरम्यान थोड्याच वेळामध्ये आपण विकेटचं उद्घाटन करून खऱ्या अर्थाने क्रिकेटच्या महासंग्रामाला शुभारंभ करणार आहोत. API केलवे पोलीस स्टेशन माननीय भीमसेनजी विमल गायकवाड साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आपण विकेटचं उद्घाटन करणार आहोत आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने एक अप्रतिम थरार आपल्याला बघायला मिळेल. क्रिकेटचा महासंग्राम युवा शक्ती प्रेझेंट्स सरपंच चषक 2023चा नेत्रदीपक सोहळा.
ज्येष्ठ नागरिक या नात्याने या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. गोविंदजी भास्कर गावड साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचं मनपूर्वक मी त्यांना विनंती करेन आपण सन्मानानं व्यासपीठावर विराजमान होण्याची कृपा करावी. युवा शक्ती प्रेझेंट आपण पाहत आहे सरपंच चषक 2023चा हा शानदार बहारदार सोहळा. अगदी थोड्याच वेळात या ठिकाणी उपसरपंच उंबरपाडा सफाळे आदरणीय राजेशजी म्हात्रे अर्थातच बंटीदादा यांचं या ठिकाणी आगमन होणार आहे आणि त्यांच्या आगमनाने या स्पर्धेला पुढच्या एकदा 4 चांद लागले जातील. ऑलरेडी या ठिकाणी उपस्थित आहेत भीमसेनजी गायकवाड साहेब API कैवे पोलीस स्टेशन आपण पाहत आहेत. एक डॅशिंग अँड डायनामिक पर्सनॅलिटी आणि तरुणांच्या गळ्यातली ताईत म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं. अगदी थोड्याच वेळात या ठिकाणी बंटीदादा यांचं आगमन होईल आणि आपण उद्घाटन समारंभ सोहळा या ठिकाणी संपन्न करणार आहोत. खूप सुंदर स्पर्धा टेनिस क्रिकेटच्या पटलावर विविध विभागामध्ये आता लीगचा फॉर्मॅट आणि लीगची लाट जी पसरली गेले 2008 पासून आपण पाहू शकलात आणि तिथून जी लाट यावेळेला आपल्याला पाहायला मिळते. या ठिकाणी उपस्थित आहेत आदरणीय सन्माननीय अरविंद वामन पाटील साहेब, पतपेढी अध्यक्ष. वेलकम अरविंदजी वामन पाटील साहेब, आपलं सहर्ष स्वागत या व्यासपीठावर. युवा शक्ती प्रेझेंट करत असताना सरपंच चषक आजचा फर्स्ट डे, पहिलाच दिवस आपण पाहत आहेत. 2 दिवस ही स्पर्धा. अगरवाडी म्हटलं की महिला नारी शक्ती ही मोठ्या प्रमाणात आपण पाहत आहेत. क्रिकेटला सुद्धा खूप चांगलं प्राधान्य दिलं जातं. जय पाटील यांच्या संकल्पनेतून आपण पाहत आहेत. ही स्पर्धा पुढे येत असताना पाहायला मिळते. सर्व अगरवाडीचे ग्रामस्थ मंडळी यांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत करीत आहोत. सर्वांना महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा. खऱ्या अर्थानं आज महाशिवरात्री आणि वेगवेगळ्या मंदिरात जाऊन आपण पाहत आहेत. सकाळी आपण दर्शन घेतलं असेल. शिवाच्या शक्तीने, शिवाच्या भक्तीने प्रत्येकाच्या आयुष्यात आनंद बहर येऊ दे. आणि आजचा दिवस तो पाहायला मिळतोय महाशिवरात्रीचा. उद्या आपण शिवजयंती खूप मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते प्रत्येक विभागामध्ये आणि खऱ्या अर्थानं महाराष्ट्रामध्ये त्याची सुद्धा जय्यत तयारी काही विभागामध्ये खूप मोठ्या उत्सवाने आपल्याला पाहायला मिळते. एक सुंदर स्पर्धा आणि टेनिस क्रिकेटच्या पटलावर आज प्रत्येकाला वेळ लावणारं असं क्रिकेट आपण पाहत आहेत. 120 ग्रॅमच्या या टेनिस चेंडूने तुम्हा सर्वांना वेळ लावून सोडला आणि अक्षरशः मात्र ब्लडमध्ये हे मात्र प्रत्येकाच्या नसानसामध्ये क्रिकेट हे भिनलेलं आहे. या क्रिकेटच्याच बरोबरीने मात्र छंद जोपासावा, परंतु त्या अगोदर आपण नोकरी धंदा सांभाळून आणि शालेय विद्यार्थ्यांनी अभ्यास सांभाळून मात्र या क्रिकेटला दुजोरा द्यावा. परंतु या स्पर्धेच्या माध्यमातून व्यासपीठ मिळवून देण्याचं काम केलंय ते या अगरवाडीच्या ग्रामस्थांनी. सरपंच यंदाच्या वर्षात आपण नवनिर्वाचित पाहायला मिळतात आणि त्यांच्या संकल्पनेतून ही साकार झालेली ही स्पर्धा आपण पाहत आहेत. युवा शक्ती प्रेझेंट सरपंच चषक. अगदी थोड्याच वेळात बंटीदादा यांचं आगमन झाल्यानंतर आपण लगेच क्रिकेटची देवता यष्टीचं पूजन करणार आहोत. 15 मार्च 1877 मध्ये प्रथमतः यष्टी पूजली गेली आणि मेलबॉर्नच्या मैदानात 1:02 मिनिटांनी पहिला चेंडू फेकला गेला होता. ऑस्ट्रेलिया इंग्लंड असा मात्र सामना सुरू झाला, परंतु भारतीय संघाला कधी प्राधान्य मिळालं 5 जानेवारी 1971 मध्ये. खऱ्या अर्थानं आपण पाहू शकतायत सुरुवात झाली ती एकदिवसीय क्रिकेटच्या माध्यमातून आणि तिथून मात्र जी सुरुवात झाली ती आजतागायत आपल्याला पाहायला मिळते. टेनिस बॉल क्रिकेटचा विचार केला तर अजितजी आज खूप मोठ्या प्रमाणात क्रिकेट हाताळलं जातं. काय म्हणतील या स्पर्धेच्या माध्यमातून जयजी पाटील यांनी जी आपण पाहत आहेत खूप चांगली संकल्पना साकारली आणि यंदाच्या वर्षात सरपंच चषक हे आपल्याला पाहायला मिळतं. एक अप्रतिम नियोजन आपल्याला बघायला मिळते. खेळ हा मानवी जीवनाचा अविभाज्य भाग, तर स्पर्धा ही मानवीय विचारांच्या शिरपेसातील एक मानाचा तुरा. ज्या ठिकाणी स्पर्धेचं आयोजन होतं त्या ठिकाणी मानवी नीतिमूल्ये उंचावली जात आहेत आणि मानवी नीतिमूल्ये उंचावण्याचं काम या ठिकाणी जयसाहेब करताना आपण बघतायत. एक खूप चांगली कामगिरी आहे. युवा शक्ती प्रेझेंट सरपंच चषक आणि हे कार्य सातत्याने व्हावं हे नक्कीच प्रत्येक क्रीडा रसिकांची इच्छा आहे आणि ती इच्छा मात्र पूर्ण करण्यासाठी खूप चांगली कामगिरी करतील. पण जयेश सर विद्यमान सरपंच आपण बघतायत. एक अप्रतिम अशी स्पर्धा या ठिकाणी हँडल करताना आज महाशिवरात्र आपण बघतायत. शिव म्हणजे स्पर्श, शिव म्हणजे शिवणे, शिव म्हणजे सीमा आणि एक शिव म्हणजेच कल्याण. तर हे महाशिवरात्रीच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळत आहेत. एक अप्रतिम मॅनेजमेंट
दर्जेदार टुर्नामेंट्स आपल्या भेटीला येते. युवा शक्ती प्रेझेंट्स सरपंच चषक 2023. नक्कीच भीमसेनजी गायकवाड साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि रक्तदान शिबिर वेगवेगळ्या सोशल जे ॲक्टिव्हिटीज आहेत त्यांच्या माध्यमातून सातत्याने पाहायला मिळत आहेत. त्यांना सुद्धा मानाचा मुजरा असेल. फक्त क्रिकेटवर नितांत प्रेम करत नाही तर सामाजिक बांधिलकी ही सातत्याने पाहायला मिळते. म्हणूनच म्हणतात ना की ये पुलिस की वर्दी मुफ्त में नहीं मिलती, ये पुलिस की वर्दी मुफ्त में नहीं मिलती, इसके लिए तमाम खुशियाँ कुर्बान करनी पडती है. भीमसेन गायकवाड साहेब आपल्याला सुद्धा मानाचा मुजरा असेल. खऱ्या अर्थानं आज जे आम्ही घरामध्ये गाढ झोप घेतोय ते आपल्या संरक्षणामुळे. कर्तव्यदक्ष आपण खऱ्या अर्थानं 24 तासच्या वरती ड्युटी करत असतात आणि आज आम्ही ती गाढ झोप घेतोय. तुम्हाला मानाचा मुजरा असेल. थोड्याच वेळात अगदी आपण क्रिकेटची देवता यष्टीचं पूजन करणार आहोत. प्रमुख मान्यवरांचं आपण या ठिकाणी वेट करतोय आणि तिथे फोटो सेशन सुद्धा केलं जातं. आतुरता लागले ती आगरवाडीच्या सगळ्या प्लेयर्सला की मात्र सामन्याला सुरुवात कधी होईल. अगदी थोड्याच वेळात आपण ही सुरुवात या ठिकाणी करणार आहोत. आज महाशिवरात्रीच्या निमित्ताने मी डीजे ऑपरेटरला विनंती करेन की एक सुंदरसं सॉन्ग हर शंभूचं होऊन जाऊ द्या. हॅलो. म्हणजे श्री राकेश वामन पाटील सरांचं शुभागमन इथे होते. आम्ही त्यांना विनंती करतोय VIP डाईसवर बसून आपण मॅच स्थानपन्न व्हायचं आहे आणि आमच्या VIP डाईसला 4 चांद लावायचे आहेत. एक अप्रतिम नियोजन आपण बघतायत. थोड्याच वेळामध्ये आपण विकेटचं उद्घाटन करून खऱ्या अर्थाने या स्पर्धेला शुभारंभ करणार आहोत. पोलीस म्हटल्यानंतर P फॉर प्रोटेक्शन, O फॉर ऑफ, L फॉर लाईफ, I फॉर इन, C फॉर सिव्हिल and E फॉर इस्टॅब्लिशमेंट. प्रोटेक्शन ऑफ लाईफ अँड सिव्हिल इस्टॅब्लिशमेंट म्हणजेच पोलीस आपण बघताय सदैव कार्यरत. म्हणूनच खऱ्या अर्थाने आपण सुखाची जी झोप आहे, आपली जी स्वप्न आहेत ती स्वप्न पुरी करतोय. कारण खूप दिवस रात्र त्यांच्या माध्यमातून एक मेहनत बघायला मिळते, अथक परिश्रम बघायला मिळतो, एक सुंदर डिसिप्लिन बघायला मिळतोय आणि म्हणूनच खऱ्या अर्थाने मानवी जीवनाला 4 चांद लागले जात आहेत. त्याचं प्रमुख कारण आपलं असलेलं प्रोटेक्शन. सर्व पोलीस विभागामधनं केलेले अथक परिश्रम 4 चांद लावताना मानवीय जीवनाला. थोड्याच वेळामध्ये आपण विकेटचं उद्घाटन करून या स्पर्धेला खऱ्या अर्थाने सुरुवात करणार आहोत. देऊया एक डीजेला संधी आणि येऊया पुनश्च आपण VIP डायसकडे. एस डीजे. हृदयारविंद
थँक्यू माननीय श्री कल्पेश हरेश्वर घरत ग्रामस्थ बिळंगी यांचं शुभ आगमन झालंय. आम्ही त्यांना विनंती करतोय आपण मुख्य मंचावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. ज्या व्यक्तिमत्वाची आपण या ठिकाणी आतुरतेने वाट पाहत होतो त्यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. एक सुंदर व्यक्तिमत्व या ठिकाणी पाहायला मिळतं. उपसरपंच उंबरपाडा सफाळे अर्थातच राजेजी म्हात्रे साहेब बंटीदादा या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांचं मनपूर्वक आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत. वेलकम बंटीदादा, आपलं सहर्ष स्वागत आहे. आगतम स्वागतम सुस्वागतम. भीमसेनजी गायकवाड साहेब आणि बंटीदादा या ठिकाणी मंद मंद पावलाने आपण पाहू शकतायत. त्याचप्रमाणे या स्पर्धेच्या माध्यमातून आज अमूल्य वेळ ज्या ज्या व्यक्तिमत्वांनी या ठिकाणी दिलेला आहे ते या ठिकाणी उपस्थित होत आहेत. अरविंदजी पाटील साहेब यांना आपण पाहतायत. चेतनजी साहेब यांना आपण पाहू शकतायत. संपूर्ण ग्रामस्थ मंडळी. क्रिकेटची देवता यष्टी हिचं पूजन केलं जाईल या ठिकाणी उपस्थित आहे. सर्व आपल्याला पाहायला मिळत आहेत. उपसरपंच कल्पना संतोष पाटील, त्यानंतर प्रज्योती हेमंत पाटील, सदस्य विनोद भालचंद्र गावड, कल्पेश काशीनाथ पाटील ग्रामस्थ, अशोक झेपऱ्या गावड माजी ग्रामपंचायत सदस्य, अमिता हंसराज वजे, भारती विनोद गावड महिला मंडळ सदस्य, सौभाग्यवती प्रियंका चंदन पाटील ग्रामपंचायत सदस्य, विजय वामन पाटील माजी सरपंच, किशोर गरत वेळंगी कॉन्ट्रॅक्टर, सागर धनंजय गावड त्या ठिकाणी ग्रामस्थ, दत्तात्रय शांताराम गावड माजी सरपंच अगरवाडी, महेंद्र रघुनाथ पाटील, शशिकांत अत्पराम पाटील, शशिकांत वासुदेव पाटील ग्रामपंचायत सदस्य, अरविंद बाबन पाटील पतपेढी अध्यक्ष या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. या सर्वांचं मनपूर्वक धन्यवाद. भीमसेन विमल गायकवाड साहेब, API केळवे पोलीस स्टेशन, जयदीप सांबरे चव्हाण सर, या सर्वांचं 38 सर्कलमध्ये ज्या पद्धतीने आपण पाहतायत पाहुण्यांचं आगमन केलं जातं. जोरदार टाळ्या होत्या. सर्व खेळाडूंना विनंती करेन आपल्या पाहुण्यांचं या ठिकाणी आपण स्वागत या ठिकाणी करणार आहोत. अतिशय सुरेख पद्धतीने कपिल पाटील हे क्षणचित्रे फितीत करतायत. जे पाटील साहेब यांना आपण पाहू शकतायत. नवनिर्वाचित सरपंच युवा शक्ती प्रेझेंट करत असताना ही स्पर्धा. अप्रतिम नियोजन आपण बघतायत. मान्यवरांची मांदियाळी आमच्या विकेटवरती बघायला मिळते. अतिथीच्या आगमनाने सचित्र झाले क्रीडांगण. अतिथीच्या आगमनाने
सचित्र झाले क्रीडांगण, विनंती आहे करावे पूजन, प्रसन्न करावे वातावरण. अप्रतिम मॅनेजमेंट, सुंदर नियोजन आणि मान्यवरांची मांदियाळी इथे आपल्याला बघायला मिळते. माननीय श्री भीमसेनजी विमल गायकवाड, API केलवे पोलीस स्टेशन, त्यांच्या समवेत आपण बघतायत माननीय जयदेवजी सांबरे सर, चव्हाण सर, तसेच मान्य श्री राजेशजी म्हात्रे साहेब, बंटी दादा, उपसरपंच उंबरपाडा सफाळे. की आपण तिथे क्रिकेटची देवता यष्टीचं पूजन केलं जाईल. खऱ्या अर्थानं भीमसेनजी गायकवाड साहेब, API केळवे पोलीस स्टेशन, अतिशय एक सुरेख व्यक्तिमत्व, सामाजिक बांधिलकी, क्रिकेटवरचं नितांत प्रेम त्या ठिकाणी प्रत्येकाला या वेळेला आपण पाहतायत मान सन्मान या ठिकाणी दिला जातोय. कारण हा मान सन्मान एखाद्या बाजारात विकत मिळत नाही, तो कमवावा लागतो. आणि तो मान सन्मान या ठिकाणी भीमसेनजी गायकवाड साहेब असतील, बंटी दादा असतील, आणि हा मान सन्मान या पालघर जिल्ह्यामध्ये आणि खऱ्या अर्थानं भीमसेनजी गायकवाड साहेब यांनी महाराष्ट्र, प्रथमतः मुंबईमध्ये ते कार्यरत होते आणि सुरेख कामगिरी करत मात्र आज पालघरकरांच्या गळ्यातले ताईत बनले गेले. प्रत्येक तरुणांच्या गळ्यातले ताईत बनले गेले. त्यांचा सुद्धा सामना उद्याच्या दिवसात एक आपण एक्झिबिशन मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे. एक अतिशय सुरेख पद्धतीने भीमसेन वॉरियर्स आणि MAT11 अशा पद्धतीने प्रेक्षणीय सामना उद्या रंगणार आहे. तर आपण त्या ठिकाणी मान सन्मान करत क्रिकेटची देवता यष्टी हिचं पूजन केलं जाईल. अतिशय टेनिस क्रिकेटच्या पटलावर ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. युवा शक्ती प्रेझेंट धूप अगरबत्ती वाहिली जाते. या ठिकाणी आपण पाहतायत प्रियंका चंदन पाटील ग्रामपंचायत सदस्य यांच्या मॅडमच्या शुभ हस्ते या ठिकाणी आपण पाहू शकताय धूप अगरबत्ती वाहिली जाते. त्या ठिकाणी श्रीफळ वाढवण्यासाठी मात्र या ठिकाणी बंटीदादा भीमसेन गायकवाड साहेब यांच्यामध्ये आपण पाहतायत एक प्रेमळ संवाद त्या ठिकाणी साधला होता आणि तिथे श्रीफळ वाढवलं जात आहे. बोला गणपती बाप्पा मोर्या, मंगल मूर्ती मोर्या. हे श्री गणराया. ही स्पर्धा मात्र कोणत्याही प्रकारचं गालबोट न लागताना यशस्वीरित्या पार पाडली जाईल हीच तुझ्या चरणी आम्ही प्रार्थना करीत आहोत. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. गणरायाला वंदन करत, स्वरांची देवता सरस्वती मातेला वंदन करत, आई जीवदानी मातेला वंदन करत, रोज लाख इरादे बनते हैं, इरादे बन के टूट जाते हैं, शिरडी वही जाते हैं जिन्हें साई बाबा बुलाते हैं. साई बाबांना वंदन करत या ठिकाणी आपण पाहतायत चेंडू फेकायचं आहे. त्या ठिकाणी आपण पाहू शकणार आहोत कोणते मान्यवर मात्र या ठिकाणी बॅट हातात घेतील आणि खऱ्या अर्थाने या क्रिकेटची देवता यष्टीचं पूजन झालेलं आहे. तिथून टेनिस बॉल या वेळेला आपण पाहतायत आणि गणेशजी कारभारी साहेब त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. वेलकम, आपलं सुद्धा सहर्ष स्वागत. अतिशय अगरवाडी आणि जय पाटील युवा नेतृत्व त्यांच्या परिपूर्ण एक पाऊल पुढे आता मात्र त्यांचं पाहायला मिळतं सामाजिक बांधिलकीकडे. बंटीदादा स्वतः बॅट घेऊन NCC सफाळेचं नाव ज्यांनी उज्ज्वल केलं, संघ बांधणी केली आणि आज NCC सफाळे मात्र रॉकेट ग्रुप टेंबी कोडाव्याचं मैदान ज्यांनी गाजवलं अक्षरशः आणि विजय घरत मामा चषक सुद्धा गाजवला, तोच मात्र NCC सफाळे आपल्याला पाहायला मिळतो. आणि त्यामधील सिनियर खेळाडू शशिकांतजी पाटील साहेब ग्रामपंचायत सदस्य गोलंदाजी करताना आणि बंटीदादा त्या ठिकाणी मात्र फलंदाजी करताना टाळ्यांचा गजर येऊ द्या. मात्र बंटीदादा सांगतात असं डिफेन्स सुद्धा तुम्ही खेळा, प्रत्येक चेंडू मात्र षटकार आणि चौकारासाठी मारण्यासाठी जाऊ नका हे संकेत देत आहेत. कारण आताचं क्रिकेट खूप बदललं आहे
आणि बंटीदादा मात्र अजून विश्वास ठेवतात की डिफेन्स ही खूप महत्त्वाची भूमिका आहे. भीमसेन गायकवाड साहेब त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेला दर्शवतात की ऑन ड्राईव्ह कसा खेळला पाहिजे, मात्र त्या ठिकाणी दर्शवत असताना आणि शशिकांतजी पाटील साहेब आतापर्यंत दर्शवतात की प्लेन गोलंदाजी करा. मात्र आपण कानाच्या कोपऱ्यापासून आपण गोलंदाजी करतील तर पंच कोणत्याही प्रकारचा तुम्हाला आक्षेप घेणार नाहीत आणि दर्शवतायत की अजून सुद्धा मात्र मी चांगलीही गोलंदाजी करू शकतो. आत्ताही मात्र मी त्याच जरी वय जास्त असलं तरी मॅटर करत नाही क्रिकेटमध्ये, हेच मात्र दर्शवताना पाहायला मिळतात. उमर 55 की दिल बचपन का असं म्हणायला हरकत नाहीये. विजयजी पाटील साहेब त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात, फलंदाजी करतायत. हे औचित्य साधून माजी सरपंच आहेत विजयजी वामन पाटील साहेब आपल्याला पाहायला मिळतात आणि शशिकांतजी पाटील साहेब खूप चांगला बाउन्स यावेळेला पाहायला मिळतोय. म्हणजे अजून सुद्धा शशिकांतजी पाटील साहेब सांगतात टायगर अभि जिंदा आहे. अतिशय सुंदर गोलंदाजी केली. अरविंद वामन पाटील साहेब पतपेढी अध्यक्ष आणि शशिकांतजी पाटील साहेब एक ओव्हर पूर्ण करणार. तर सर्व मान्यवरांचा आम्ही पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो. या स्पर्धेच्या माध्यमातून पहिला टॉस त्या ठिकाणी केला जाणार आहे परीक्षित विनर्स अँड शिवतेज वॉरियर्स या दोन संघांमध्ये. अतिशय सुरेख पद्धतीने आपण पाहत आहेत. चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये दोन संघांमध्ये टॉस त्या ठिकाणी केला जाईल दोन संघांमध्ये आणि दोन्ही संघाचे कॅप्टन आमने सामने या. लिटिल चॅम्प त्या ठिकाणी आपण पाहत आहेत. उद्याचं भवितव्य आहे. सुंदर थाटामाटा सोहळा त्या ठिकाणी संपन्न होताना आपण पाहू शकतायत. सर्व टाळ्यांच्या गजरात मात्र त्या लहान चिमुरड्याचं या ठिकाणी कौतुक करताना पाहायला मिळत आहेत. दोन्ही संघाचे कॅप्टन त्या ठिकाणी उपस्थित झालेत आणि टॉस त्या ठिकाणी केला जाईल. दरम्यान तिगरे आंबोडे ग्रामपंचायत सरपंच माननीय विनोदजी मोरे साहेबांचं शुभागमन झालंय. त्यांचं आम्ही शब्दफुलाने हार्दिक स्वागत करतोय. परीक्षित विनर्स वन द टॉस एन इलेक्टेड बॉल फर्स्ट. एक अप्रतिम मॅच. आम्ही सर्व मान्यवरांना विनंती करतोय की पुनश्च आपण मुख्य मंचावरती येऊन स्थानपन्न व्हायचं आहे.
मान्यवरांचं शुभ आगमन आमच्या VIP डाईसवर होताना सुंदर असा सोहळा आपण बघितला, उद्घाटन सोहळा माननीय भीमसेनजी विमल गायकवाड सरांच्या माध्यमातून इथे प्रारंभ झालाय। आमचे उद्घाटक मंद मंद पावलांनी आमच्या VIP डाईसवर कडे स्थानपन्न होताना राजेजी म्हात्रे साहेब, बंटी दादा, उपसरपंच उमरपाडा सफाळे आपण बघतायत। थँक्यू टीचे। पुढच्या वेळेला जर आपण पाहिलं तर या वेळेला आपण पाहतायत की 8 गावं असतील आणि 8 सरपंच आणि तेच ओनर असणार आहेत असं जय पाटील साहेब यांनी माहिती यावेळेला आमच्यापर्यंत पोहोचवली गेले। म्हणजे अजितजी पाटील आपण पाहतायत की वेगळी काहीतरी संकल्पना करण्याचा धाडसी निर्णय या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय जय पाटील साहेबांचा। वळूया आपण मैदानाकडे। टॉस जिंकला इथे Shivtej Warriors won the toss and elected to ball first. An opponent team has been invited for a batting. शुभारंभ झाला इथे। दोन्ही संघाच्या संघनायकांना आम्ही विनंती करतोय आपला 12th मॅन आमच्या कॉमेंट्री स्टुडिओमध्ये पाठवायचा आहे। परीक्षित वळूया आपण आमच्या मान्यवरांचं यथोचित स्वागत सन्मान VIP डाईसवर केला जातोय। दरम्यान एक चांगली माहिती आमच्यापर्यंत येते। आपण बघते आपले प्रमुख पाहुणे बंटी दादा यांचं खऱ्या अर्थाने NCC संघामध्ये आगमन याच मैदानावरती आपल्याला बघायला मिळालं होतं आणि तेच मात्र आज प्रमुख अतिथी म्हणून या स्पर्धेमध्ये दाखल झालेले आहेत। वळते आपण स्वागत समारंभ करण्यासाठी। तर या आपण स्वागत सन्मान या ठिकाणी करणार आहोत। तर या आपण भीमसेन गायकवाड साहेब यांचं यथोचित स्वागत सन्मान या ठिकाणी करणार आहोत। मी महेंद्र पाटील साहेबांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण यथोचित स्वागत सन्मान आपण भीमसेन गायकवाड साहेब यांचं या ठिकाणी करावं। ऑलरेडी ते सुट्टीवर होते आणि गावावरून खास या स्पर्धेसाठी स्पेशली आले, तर एकदा जोरदार टाळ्या मात्र भीमसेन गायकवाड साहेब यांच्यासाठी। डॅशिंग अँड डायनामिक पर्सनॅलिटी आणि खऱ्या अर्थानं या वर्दीतला माणूस खऱ्या अर्थानं आपण पाहू शकता जेव्हा जेव्हा मात्र संरक्षण करतात त्या वेळेला आपण पाहू शकतात आपण गाढ झोप घेतो आणि संरक्षण खूप महत्त्वाची भूमिका आपल्याला प्रोटेक्शन पाहायला मिळतं। तर थँक्यू व्हेरी मच भीमसेनजी गायकवाड साहेब, आपण या ठिकाणी उपस्थित झालात, आपलं खूप खूप गोड कौतुक आहे। त्याचप्रमाणे बंटी दादा या ठिकाणी उपस्थित झालेत आणि ज्यांनी नुकतीच माहिती दिली आम्ही पुन्हा एकदा टीम जॉईन करतोय, थोडेसे इंजुरीने त्रस्त होते। NCC सफाळे संघाचे खऱ्या अर्थाने सर्वा आणि ज्यांनी ती बांधणी केली संघाची
त्यांचं यथोचित स्वागत सन्मान या ठिकाणी आपण करीत आहोत. आईची उबदार शाल आणि प्रेमाचं प्रतीक म्हणून या वेळेला पुष्पगुच्छ या स्पर्धेच्या माध्यमातून आपण सन्मानित करत आहोत. सरपंच चषक 2023 मध्ये आपलं मनपूर्वक धन्यवाद. तदनंतर अरविंद पाटील साहेब, तिगरे आंबोडे ग्रामपंचायत सरपंच विनोदजी मोरे साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि त्यांचे यथोचित स्वागत सन्मान करण्याकरता मी या ठिकाणी विनंती करेन. शशिकांतजी पाटील साहेब यांना मी विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण मायेची उबदार शाल या ठिकाणी आपण सन्मानित करावी. त्याचप्रमाणे पुष्पगुच्छप्रमाणे फुलत राहा असा संदेश देणारा या वेळेला बुके देऊन आपण सन्मानित करत आहोत. अरविंद पाटील साहेब पतपेढी अध्यक्ष आहेत आणि त्यांचं यथोचित स्वागत सन्मान या ठिकाणी आपण करतोय. आपण पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी स्वागत सन्मान करणार आहोत. महेंद्र पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते अरविंद पाटील साहेब यांचं पतपेढी अध्यक्ष आहेत आणि त्यांचं पुष्पगुच्छप्रमाणे फुलत राहा असा संदेश देणारे आहेत. दरम्यान येणाऱ्या वर्षी आपण बघणार आहोत सरपंच चषक आणि त्यामध्ये आपल्याला बघायला मिळतील आपल्या सर्व सफाळे परिसरातील जी गावं आहेत त्या गावातील प्रत्येक सरपंचाला संधी मिळणार आहे की आपला संघ घेऊन या स्पर्धेमध्ये तुम्ही दाखल होऊ शकतायत. एक सुवर्ण संधी आहे, एक सुंदर कन्सेप्ट आहे आणि या कन्सेप्टचा जोरदार टाळ्या वाजून गजर झाला पाहिजेत. एक अप्रतिम मॅनेजमेंट आणि आयोजक आपण बघणार आहोत माननीय भीमसेनजी विमल गायकवाड साहेब API केल्वे पोलीस स्टेशनच्या माध्यमातून हा सुंदर कन्सेप्ट आपल्या समोर येतोय. 2024 मध्ये हा नेत्रदीपक सोहळा आपण बघणार आहोत आणि खऱ्या अर्थाने जर आपण बघितलं संपूर्ण महाराष्ट्रामधली पहिली अशी स्पर्धा असेल. आणि त्याच्यामध्ये रूल्स मात्र आपल्याला बघायला मिळेल की ग्रामपंचायत सदस्य असतील, सरपंच असतील, उपसरपंच साहेब असतील, यापैकी कोणीतरी एकाला त्या स्पर्धेमध्ये सहभाग घ्यावा लागेल. ही एक महत्त्वाची बाब आहे. सुंदर कन्सेप्ट आहे आणि हा कन्सेप्ट मला वाटते संपूर्ण महाराष्ट्रभर बघायला मिळेल याच्याबद्दल कुठलीही मनामध्ये शंका नाही आहे. आपण बघताय जय पाटील सरांच्या समवेत गोल्डन मेमरीज साठवण्याचा प्रयत्न इथे केला जातोय. सुंदर आठवणी आहेत, त्या आठवणी साठवण्याचा प्रयत्न बंदिस्त केला जातात कॅमेऱ्यामध्ये. अजूनही जय पाटील सर म्हणतात एक प्रतिम आणि खरोखर आम्ही सर्व आमच्या मान्यवरांचे ऋणी राहू ज्याने आम्हाला या स्पर्धेला सदिच्छा भेट दिलेली आहे. पुनश्च आम्ही हृदयाच्या अंतःकरणापासून सर्व मान्यवरांचा आभार मानतोय की आपण ह्या वेळेला या टुर्नामेंटसाठी थोडीशी वेळ देऊन आमच्या स्पर्धेला 4 चांद लावलेले आहेत. जय पाटील सरांच्या माध्यमातून आपण बघता युवा शक्ती प्रेझेंट सरपंच चषक 2023चा एक अप्रतिम असा सोहळा आपल्याला बघायला मिळतोय. मान्यवरांची मांदियाळी त्यानंतर सदिच्छा भेट देत मात्र एक सुंदर सहकार्य या स्पर्धेला मिळालंय त्याबद्दल आम्ही पुनश्च हृदयाच्या अंतःकरणापासून माननीय भीमसेनजी गायकवाड साहेब, माननीय श्री राजेजी म्हात्रे साहेबांचं आभार मानतोय आणि वळतोय मॅचकडे. दोन्ही पंचांना मी विनंती करतोय आपण मैदानाचा ताबा त्वरित घ्यायचा आहे. 2 पंच या स्पर्धेसाठी भूषण डोंगरे सरतोडी आणि सुरेंद्र ठाकूर उर्फ बंटी ही सरतोडीचे दोन्ही पंच आपल्याला बघायला मिळत आहेत. दोन्ही पंचांना मी विनंती करतोय आपण मैदानाचा ताबा त्वरित घ्या. फील्ड सजवून घ्यायची आहे आणि दोन्ही संघाचा 12th मॅन त्वरित आमच्या कॉमेंट्री स्टुडिओमध्ये पाठवा.
या आपण ज्येष्ठ नागरिक आदरणीय गोविंद भास्कर गावड साहेब यांचं या ठिकाणी यथोचित स्वागत सन्मान मी विनंती करेन पाटील साहेबांना की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी यथोचित स्वागत सन्मान आपण करावं. धन्यवाद भीमसेनजी गायकवाड साहेब, आपण आलात, अमूल्य वेळ या स्पर्धेला दिलात. बंटी दादा आणि भीमसेन गायकवाड साहेब यांचा मी मनपूर्वक आम्ही धन्यवाद व्यक्त करीत आहोत. एका साईडला सामना स्टार्ट राहील आणि एका साईडला आपण स्वागत सन्मान या ठिकाणी सोहळा संपन्न करणार आहोत. चला आम्ही विनंती करतोय भूषण डोंगरे सर आणि सुरेंद्र ठाकूर बंटी यांना विनंती करतोय की आपण मॅचला प्रारंभ करायचा आहे. अप्रतिम टुर्नामेंट्स आपल्याला बघायला मिळते. युवा शक्ती प्रेझेंट सरपंच चषक 2023चा नेत्रदीपक सोहळा. कल्पेशजी काशीनाथ पाटील यांना मी विनंती करेन की आपण ज्येष्ठ नागरिक गोविंद भास्कर गावड साहेबांचं यथोचित स्वागत सन्मान आपण करावा. सामना 5 षटकांचा राहील, याची दखल घ्यायची आहे. सामना 5 षटकांचा राहील. 2 षटके पॉवर प्लेचे मॅन्डेटरी राहतील. या आपण ज्येष्ठ नागरिक आदरणीय गोविंद भास्कर गावड साहेब यांचं यथोचित स्वागत सन्मान या ठिकाणी आपण करीत आहोत. कपिल पाटील या ठिकाणी आपण पाहत आहेत यूट्यूबच्या माध्यमातून त्या ठिकाणी फितीत करतायत एक क्षणचित्रे. जितेंद्र कृष्णा गावड साहेब यांचं ग्रामस्थ मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत, ग्रामस्थ आहेत आणि त्यांचं यथोचित स्वागत सन्मान करण्याकरिता मी विनंती करेन. त्यांचं शब्द सुमनांनी या ठिकाणी स्वागत या ठिकाणी करीत आहोत. मी विनंती करेन आपण व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे. आदरणीय मनोजी भोईर आज बर्थडे बॉय या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा असतील. हा दिवस त्यांच्या आयुष्यात पुन्हा पुन्हा येऊ हीच आई जीवदानी चरणी प्रार्थना. आणि आज त्यांच्याच सौजन्याने आज जेवणाची व्यवस्था त्यांनी केलेली आहे, तर त्यांचं टाळ्यांच्या गजरात आम्ही त्यांचं खूप खूप धन्यवाद व्यक्त करीत आहोत. भारती विनोद गावड मॅडमचं मी या ठिकाणी यथोचित स्वागत सन्मान करण्यासाठी सरपंच जय पाटील यांना मी विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण यथोचित स्वागत सन्मान आपण या ठिकाणी करावं. तदनंतर प्रज्योती हेमंत पाटील मॅडमला मी विनंती करेन, ग्रामपंचायत सदस्य आहेत आणि त्यांचं यथोचित स्वागत सन्मान या ठिकाणी आपण करणार आहोत. जय पाटील सरपंच यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी स्वागत सन्मान या ठिकाणी आपण करीत आहोत. तदनंतर कल्पना संतोष पाटील मॅडमला मी विनंती करेन या ठिकाणी उपसरपंच म्हणून आपण पाहत आहेत आणि त्यांचं यथोचित स्वागत सन्मान आपण सरपंच या ठिकाणी करीत आहेत. प्रियंका चंदन पाटील मॅडम या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. ग्रामपंचायत सदस्य आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात आणि त्यांचं यथोचित स्वागत सन्मान या ठिकाणी करीत आहोत. अमिता हंसराज वजय मॅडमचं या ठिकाणी यथोचित स्वागत सन्मान जय पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी करण्यात येत आहे. चला ओपनिंग पेअर. माजी सरपंच विजय वामन पाटील मी उपसरपंच मॅडम यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण या सरांचा स्वागत सन्मान या ठिकाणी आपण करावा.
दरम्यान रूल्स आपल्यापर्यंत पोहोचवतोय. 5 षटकांचा सामना असेल, 2 षटकं पॉवर प्ले असतील. पहिल्या षटकामध्ये 2 खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर, दुसऱ्या षटकामध्ये 3 खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर. 4 गोलंदाज तुम्हाला वापरणं अनिवार्य राहील, याची आपण नोंद घ्या.